1-1 वाजेपर्यंत झोप यायची नाही, कारण जवळपास 30 वय झालं. हां. मग आता काय करायचं, कमवत नाही स्वतः आपण IAS किंवा उपजिल्हाधिकारी, तहसीलदार असं एक एवढ्या मोठ्या स्वप्नाने इथं आलो होतो. ह्याला फेस करण्याचं माझ्या बाबतीत की मी मनाला सांगायला सुरुवात केली की ते स्वीकार आधी. बऱ्याचदा आपण ते स्वीकारत नाही, तर त्याचं बर्डन आणखी जास्त निराशा येते आपल्याला. मी प्रामाणिकपणे ते सांगतो की इतके वर्ष ह्याच्यामध्ये नक्कीच घालवायला नको आहे. त्याची तुम्ही टाईमलाईन ठरवली पाहिजे आणि प्लॅन बी तयार असला पाहिजे तुमचा. अचानक एके दिवशी पहाटच मग मेवण्याचा फोन आला. जेव्हा एवढ्या अर्जंट उशिरा किंवा रात्री फोन येतात तेव्हा भीती वाटते, काहीतरी वाईटच घडलं असेल. बायकोची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली आहे. दिवसाला 10,000 रुपये खर्च येत होता. दुर्दैवानं 6व्या दिवशी बाळ दगावलं. रडायला आल्यासारखं झालं की आपण का कमवलं नाही आतापर्यंत. एकदम लोवेस्ट फील करत असतानाच रिझल्ट आला आणि त्यात मी इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झालो. इंटरव्ह्यूचा ड्रेस नव्हता, कुठं मॉक द्यायच्या. असं होतं की 2-3 दिवस बायकोसोबत पण राहणं गरजेचं होतं. त्यात पण बायकोचं आभार मानलं पाहिजे. मी थांबलो 2 दिवस, पण ती मला सारखे म्हणत नाही तुम्ही जावा. स्पर्धा परीक्षा म्हटलं की काट्याकुटांची खडतर वाट, याच्यामध्ये खूप सारा संघर्ष करावा लागतो. पण जे लोक सतत प्रयत्न करत राहतात, मध्ये थांबत नाहीत, सतत संघर्ष करत राहतात, अशा लोकांची गोष्टच निराळी असते. आज आपल्यासोबत या स्टुडिओमध्ये आहे जयंत इंगळे सर, बहुजन कल्याण अधिकारी. ते आज आपल्यासोबत इथं गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत. आणि ही व्यक्ती फक्त स्पर्धा परीक्षा पास झालेली नाही आहे, तर अख्ख्या महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला आहे. नमस्कार सर. नमस्कार. मी या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत करते. तर सर, आपण अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. अगदी तुमच्या बालपणापासून. तर तुमचा जन्म कुठं झाला, तुमचं जन्मगाव, तुमचं बालपण, कुटुंबात कोण कोण असतं, आणि एकंदरीतच तुमच्या गावातल्या जे अगदी आपण म्हणतो की रुरल एरियातून आपण येतो, तर त्या गावाचा तुमच्या व्यक्तिमत्वावरती कसा परिणाम झाला? नमस्कार. माझं गाव माढा तालुका सोलापूर जिल्ह्यात येतो. त्यामध्ये ढवळस नावाचं गाव आहे. तसं गाव अत्यंत जे दुर्गम भागात आहे माढा तालुक्यातून. पाणी नसल्यामुळं शेतीतून फारसं मिळायचं नाही. मग अशा जुगार असेल किंवा दारूचं व्यसन हे पटकन गावातल्या तरुणांना लागायचं. मग माझ्या आईला आणि वडिलांना याची काळजी होती की हा जर गावातच राहिला तर हा पण मित्रांच्या संगतीने याला अशीच व्यसन लागतील नाही. म्हणून मग आईवडिलांचा प्रयत्न होता की ह्याला कुठंतरी बाहेर शाळेला पाठवूया आणि त्यामुळं त्याला मोठं स्वप्न किंवा मोठं काहीतरी करण्याचं प्रेरणा मिळेल. मग ह्याच्यामुळे माझ्या आईने निर्णय घेतला होता की याला बाहेर टाकायचं. तसं मलाही मित्रांना सोडून बाहेर जाऊ वाटत नव्हतं. 8वीला मला नेवासा नगर जिल्ह्यामध्ये एक निवासी शाळा होती, जी मिलिटरी स्कूल म्हटलं, पण ती सैनिकी पद्धतीची होती. म्हणजे तो एक सुरुवातीचा टर्निंग पॉईंट म्हणता येईल. म्हणजे मी गावातील पहिलाच राजपत्रित अधिकारी आहे. टर्निंग पॉईंट या अर्थाने की बाहेर गेल्यानं मुळे मला त्या शाळेत की एक दिशा मिळाली, एक शिस्त लागली. स्पर्धा परीक्षेकडे वळण्याचं असं तुमचं सुरुवातीपासूनच ध्येय होतं की पुढं कॉलेजच्या जीवनामध्ये हे तुम्हाला लक्षात आलं? नाही, सुरुवातीला जसं की ज्या वातावरणात किंवा ज्या वातावरणात मी वाढलो तिथं असं काय सांगणारे कोण नव्हतं आम्हाला की तुम्ही हे करा, त्याच्यासाठी हे करायला लागतं, बरोबर. किंवा इंजिनिअरिंग करण्यासाठी काय करायला लागतं हेही माहीत नव्हतं. गावातली मुलं फार फार तर पोलीस भरती किंवा मिलिटरी भरती ह्यासाठी प्रयत्न करत राहायचे. मग त्यावेळेस एक ते डोक्यात होतं की जर प्राथमिक शाळेत विचारलं तर आम्ही सांगायचो की मला पोलीस व्हायचं आहे किंवा मला मिलिटरीमध्ये भरती व्हायचं आहे. निवासी शाळेमध्ये आमचे सर होते, साबळे सर म्हणून, त्यांनी सांगितलं की असं असं UPSC असते, MPSC असते, आणि त्यातून मग आणि हे पदही माहीत नव्हते. म्हणजे कलेक्टर एक सगळ्यात मोठं पद असतं असं त्यांनी सांगितलं, आणि तो जिल्ह्याचा बॉस असतो. आणि मग कारण आपल्याला जर करिअरच्या वाट्याच माहीत नसतं, आणि जेव्हा तो पहिल्यांदा कोणीतरी असं काय सांगतं आणि ते बिंबवलं जातं, मग ते बिंबवलं गेलं की हा सर सांगतायत ना कलेक्टर हे असं जिल्ह्याचा बॉस असतो, मोठे पद असतं. मग ते नकळतपणे असं काही न विचार करता ठरलं की आपल्याला पण कलेक्टर व्हायचं. पण माहीत नव्हतं नक्की काय कलेक्टर होय म्हणजे काय करायचं. हां, पण असं तिथून बिंबवलं गेलं. पण हे अगदी ह्याला प्रेरणा कुठून मिळाली असं म्हणू शकतो की तुमच्या कॉलेजच्या दिवसांपासून तुम्ही प्रिपरेशनला सुरुवात केली की अगदी कॉलेज झाल्यानंतर?
तयारी केली. मग शक्यतो विद्यार्थी कॉलेजच्या दिवसांपासूनच तयारीला लागतात. तुम्ही कसा मार्ग निवडला? 10वी नंतर म्हणजे 10वी पर्यंत उत्तर सांगायचो मी, पण असं काही ठरलं नव्हतं की आता कलेक्टर व्हायचं. 11वी-12वीला आल्यानंतर वाचन म्हणजे वर्तमानपत्र खऱ्या अर्थानं जास्त वाचनात यायला लागली आणि काही प्रमाणात तोपर्यंत मोबाईल आले होते. काही मित्र माझ्याकडे नव्हता, पण काय मी जेव्हा 11वी-12वीला होतो तेव्हा इंजिनिअरिंगची मुलं आमच्यासोबत हॉस्टेलला असायची, त्यांच्याकडे साधे मोबाईल पण त्यात ऑडिओ क्लिप होत्या. मग त्या ऑडिओ क्लिपमध्ये त्या दरम्यान विश्वास नांगरे पाटील साहेब आहेत किंवा भरत आंधळे साहेब आहेत, त्यांची ऑडिओ क्लिप असायच्या, त्यांची व्याख्यानं असायची. मग ती कानावर पडली आणि त्यानं आणखी आमचं जे नकळत लहानपणी बिंबवलं होतं की मला कलेक्टर व्हायचं, त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या सांगण्यातून आणखी प्रेरणा मिळाली की चला आपण पण आता त्यांनी सांगितलं की कष्ट केलं की होतंयच. मग ते असं मी म्हणलं चला मग आपण पण कष्ट करायचं आणि आपण पण आता ह्यांच्यासारखं कलेक्टर होऊन दाखवायचं, असं मग त्यावेळेस ठरलं. ह्यावेळेस जेव्हा मी निर्णय बदलला त्यावेळेस हेच झालं की आईवडिलांचा होता मला पाठिंबा, पण बाकीचे काही नातेवाईक असतात जसे चुलते असतील किंवा किंवा आजोबा शेजारी वगैरे असतात किंवा माझी आई शिक्षिका होती आणि मग किंवा वडील पण शिक्षकच होते, अर्धवेळ शिक्षक होते, पण ते नंतर कमी झाले संस्थेतून. तर मग त्यांचं एक सर्कल असतं शिक्षकांचं. मग त्या शिक्षक दुसऱ्या टीचर असतात ते त्यांच्या शाळेवरचे संस्थेवरचे, मग त्यांच्या मुलं इंजिनिअरिंगला गेलेले असतात किंवा MBBSला ॲडमिशन घेतलेलं. मग ते सांगतात सर BA करून मग काय फायदा, म्हणजे पुण्याला 11वी-12वी सायन्स करून किंवा निवासी शाळेत टाकून जर तुम्ही BAच करणार असाल तर मग काय अर्थ आहे त्याला, BA करून करणार काय. म्हणजे ही असं त्यांना सांगायचे की तुम्ही मुलाला इंजिनिअरिंग करायला लावा. पण त्या बाबतीत माझे आईवडिलांनी मला पूर्ण पाठिंबा दिला की ठीक आहे तुला, कारण मी माझा निर्णय सांगितला होता की आता मला UPSC करायची हे ठाम झालं होतं. मग ते म्हणले ठीक आहे UPSC करायचे तर कर UPSC. आणि मग पदवीचा काही विषय येत नव्हता आणि त्यावेळेस आत्ताची चर्चा होती की प्लॅन B असला पाहिजे, असं काही डोक्यानं फक्त होतं की आता आपण होणारच. म्हणजे जेव्हा ठरवलं तेव्हाच वाटायला लागलं की आता आपण कलेक्टर झालो. पण त्याच वेळेस कॉलेजमध्ये फर्ग्युसनचा असल्याचा फायदा काय झाला की ज्याला व्यक्तिमत्वात आणखी व्हॅल्यू काय ॲड झाले की जसं की आम्ही NSS सारखा प्रोग्राम असेल त्याच्यामध्ये सहभागी व्हायला लागलो. मग त्याच्यातून त्यांच्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी झाल्यामुळं तुमचं काही स्किल वाढले, जसं की कम्युनिकेशन स्किल असेल किंवा खूप डेव्हलपमेंट होतं. हां, तर ह्या गोष्टी नकळतपणे एक अधिकारी म्हणून आवश्यक असणाऱ्या गोष्टी ह्या तुमच्या व्यक्तिमत्वात आल्या. जे त्यावेळेचे रोल मॉडेल होते विश्वास नांगरे पाटील सर असतील किंवा भरत आंधळे सर, आणि म्हणजे त्यांना मी रोल मॉडेल म्हणून ठेवलं होतं की ह्यांनी कसं केलं. मग ते सांगायचं मी पहाटे 4ला उठायचो आणि मग मी 4ला उठून जिम वगैरे करून 5 वाजता अभ्यासिकेत गेलो पाहिजे. मग आम्ही पण तसंच त्यांच्या ह्याच्यावर 4 वाजता उठायचं असं ठरवायला सुरुवात केली. मग आम्ही शेड्यूल दारावर किंवा आमच्या रूममध्ये लावायला सुरुवात केली की चला 4ला उठायचं, मग जिम करायचं आणि मग कॉलेज करून यायचं आणि अभ्यासिकेत जायचं असं. आणि मग 2014 जर पदवी ग्रॅज्युएट होतोय आम्ही 13ला कंप्लीट होतं तर 2014 IAS असं एक टार्गेट समोर म्हणजे असलं पाहिजे म्हणून लिहून ठेवायचो आम्ही. म्हणजे त्यावेळेसच्या म्हणजे फर्ग्युसनमधल्या 70% खोल्यांमध्ये जरी त्यावेळेस गेलं तरी असं तुम्हाला लिहिलेलं दिसेल की दिसायचं की IAS प्रत्येकाच्या ह्याच्यावर, किंवा कोणाचं थोडं वेगळं असेल तर IPS. आणि अभ्यास चालू आहे असं चांगलं वाटायचं, म्हणजे टेस्ट द्यायचो आणि हे होतं. पण प्रत्यक्ष जेव्हा पहिला अटेम्प्ट दिला आणि प्रिलिम दिली आणि प्रिलिम झालं नाही, मग पहिलंच वर्ष होतं, म्हटलं ठीक आहे चला आता पुढच्या वर्षी काढायची म्हणून परत अभ्यासाला सुरुवात केली. मग परत पण जेव्हा 3ऱ्या वर्षी म्हणजे 3 वर्ष गेले म्हणजे कळलंही नाही आम्हाला आणि प्रीज निघत नाही. आणि त्यावेळेस ती जाणीव झाली, म्हणजे अक्षरशः जेव्हा रिझल्ट आला तेव्हा म्हणजे नकळत डोळ्यातून अश्रू आले. मग आता अभ्यासिकेत तर रडणार नाही, मग बाहेर जाऊन किंवा बाथरूममध्ये गेलो आणि म्हणजे तिथं रडायला आलं अक्षर डोळ्यात, पण पर्याय नाही ना. शेवटी लिस्टमध्ये बऱ्याचदा नाव चुकतंय का, नंबर चुकतोय का, असं वाटायचं की इथं आपलं यावं आणि प्री क्लिअर व्हावी आणि आपला अभ्यास चांगला झालाय तर म्हणजे आपण IAS होणार, पण ते झालं नाही. मग प्रत्यक्ष त्यावेळेस जाणीव झालं की आपण फक्त आभास होतोय का आपल्याला की आता अभ्यास करतोय पण का होत नाही.
मग आणखी जे पास आउट होते त्या मुलांना भेटायचं ठरवलं किंवा ज्यांची प्री निघते जे. आणि आणखी जास्त वाईट काय वाटतं की जेव्हा सोबतचे मित्र हा असतात त्यांची प्री निघते, अभ्यास त्यांचं होऊन सोबतच करत जातं. होतो आणि त्यांची प्री निघाली आणि माझी नाही निघाली. मग त्यावेळेस ते आणखी वाईट वाटतंय. म्हणजे सोबत तर बसायचो अभ्यास तर अभ्यासाला, अभ्यास तर सेमच यांचं करतोय, कसं ह्यानं झालं असं काय पटकन. वेगळं केलं. हो. मग आता जाणवायला लागलं की जे इतकं सोपं नाही, म्हणजे आय एस होणं इतकं सोपं नाही. म्हणजे आपण ठरवलं आणि अभ्यास केला म्हणजेच आय एस होतंय किंवा नुसतं अभ्यास केला तर त्याला एक दिशा असली पाहिजे, म्हणजे अशी जाणीव व्हायला लागली. मग चौथ्या वर्षीचं पण दिली मेन्स प्री UPSC आणि मग त्या वर्षी मग प्री क्लिअर झाली. मग वाटलं चला आता प्री क्लिअर झाली आता आणि होतंय. आता आपण 4 वर्ष मेन्सचा अभ्यास केलाय, ऑप्शनलचा अभ्यास केलाय, तर आता आय एस होणार. पण जेव्हा रिझल्ट येतो अचानक 2-3 महिन्यानंतर आणि परत बघितलं तर त्यावेळेस हात थरथरायला लागतात की हा, जेव्हा अजून नावच नावच नाही दिसत आपलं. नाही, जयंत हो. नाव टाकतोय तर अरे. आधीपर्यंत जे वाटत होते की आपण होणार, जो कॉन्फिडन्स होता त्याला कुठं तर धक्के बसायला लागले. त्याच दरम्यान मग MPSCच्या पण प्रिलिम द्यायचे असं ठरवलं. म्हणजे आतापर्यंत फक्त UPSCच करत होतो. साईड बाय आणि साईड ते हां पण देऊन कारण बघूया आणि असं. दुसरं होतं की UPSCचं अटेम्प्ट असतं, मर्यादा असते की 6 अटेम्प्ट होते आणि प्रिलिममध्ये 4 गेले. म्हणजे चौथ्या प्रिलिम पास बरोबर. झालो आणि पहिली मेन्स दिली. मग आता राहिले 2च अटेम्प्ट. 4-5 वर्ष गेलेले असतात. तेव्हा नातेवाईक पण विचारायला लागतात की आता ग्रॅज्युएट होऊन तू 4 वर्ष झाले, बरोबर. UPSC करतोय, मग काय झालं. अजून का झालं हां, नाही. आणि जेव्हा आपण सक्सेस मिळतं तेव्हा ते उत्तरं देणं सोपं असतं. बरीच मुलं मग दिवाळीमध्ये पण घरी जायचे नाही का, तर मग ते कसं सांगायचं लोकांना. इतकी वर्ष आपण त्यात इन्व्हेस्ट करतोय पण काही त्यातून आउटपुट मिळत नाहीये, तर मग मनाची समजूत कशी घातली. मग ती हा निगेटिव्हिटी होती, हो. त्याच्यातून बाहेर कसं पडलात. मग आता ही तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की मनाची समजूत घालणं, जसं की अपयश स्वीकारणं किंवा पचवणं फार अवघड असतं. हो. म्हणजे अक्षरशः म्हणजे आता हे आणि ओपनली आपण ते बोलू पण शकत नाही. मग अशी वेळ त्या काळात होती की तुम्ही आपोआप रडायला येतं. मग आणि असं असतं की तुम्ही सगळ्यांसमोर पण रडू शकत नाही. मग जसं म्हटलं की कुठं पांघरून घेऊन रडायचं किंवा आपोआप पाणी यायचं. कारण तो विचार जरी केला की आपण 6 वर्ष हे केलेत. तयारीला आणि दिलीत दुसरं आयुष्यातली. काय असतं की वय वाढत जातं हा. आणि ते जे सुरुवातीला जे जाणीव होत नाही आणि एकदम लक्षात येतं की आपण आता 27-28 वयाचं झालंय आणि केवळ हेच केलंय आणि ते झालं नाही. हे पचवणं फार अवघड असतं. वाढतं वय पण आहे, हां, जबाबदाऱ्या पण वाढतं. येत आहेत हां, आपल्यावरती. जबाबदाऱ्या पण येत आहे. मग आणि मग आता काय आहे की सगळ्यात जवळच आपल्याला अशा वेळेस जे समदुःखी असतात किंवा मित्र असतात. म्हणजे सिलेक्ट झाले त्यांचा काय, पण काही आपल्यासोबतचे सहप्रवासी असतात, ते पण करत असतात. तर तुमच्या सोबतचे जे विद्यार्थी होते, जे मित्र होते, त्यांचं आयुष्य म्हणजे अगदी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याचं आयुष्य तुम्ही जवळून बघितलं, अर्थात तुम्ही पण विद्यार्थी होतात. तर त्या विद्यार्थ्यांचं आयुष्य नेमकं कसं होतं, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह किस्से तुम्ही सांगू शकाल का. जसं म्हटलं की सुरुवातीला तर आमचा फिक्स म्हणजे UPSC करणारे असाच ग्रुप होता. आता हे लक्षात आलं की आमच्या सोबतचे बरेच मुलं, जे काही मुलांनी मग दुसऱ्या परीक्षा फार लवकर द्यायला, जसं म्हटलं की प्रत्येकाचे आर्थिक मेंटल सपोर्ट एक झाला, दुसरा आर्थिक पाठबळ, याच्यामुळं पण बऱ्याच जणांनी लवकरच एक्झिट केली होती. पण आम्ही जे ठराविक राहिलो होतो तेवढंच करत होतो. मग अशी काही मुलं होते की ज्यांनी एकदा निर्णय घेतला की आता आपण सोडायचं, UPSC सोडली आणि त्यांनी दुसरं क्षेत्र निवडलं. मग त्याच्यामध्ये त्यांनी कोण बँकिंगमध्ये गेलं, कोण जसं मीडियामध्ये गेलं, काहींनी बिझनेस सुरू केला. मग ह्याचा आमच्यावर काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला की असं लक्षात आलं की म्हणजे ज्यावेळेस UPSC होत नाही हे जाणीव, त्यावेळेस असं वाटलं की चला आपल्यासोबतचे काही मित्र आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रात गेलेत फक्त आणि तिथंच थांबले नाहीये. ते तिथंच थांबले नाहीत आणि त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि त्यांचं चांगलं, जसं की मीडियामध्ये काही मित्र गेले होते आणि ते चांगल्या उपसंपादक असतील अशा पदावर ते काम करत होते. काही जे मित्र आहेत ते मंत्र्यांचे PA वगैरे अशा अशा जबाबदाऱ्या सांभाळत होते. मग दुसरे बँकिंगमध्ये जाऊन PO अशा पदावर गेले होते.
मग त्यावेळेस वाटलं की चला आपण पण होऊ शकतो, कारण ते आपल्यासोबतच करत होते. हे हे नाही झालं तर आपणही काहीतरी करू शकतो. म्हणजे पॉझिटिव्ह असं होतं की अ, निव्वळच काय होणार नाही, आपण काहीतरी करू काहीतरी शकतो. होऊ शकतं. आणि मग त्याच दरम्यान जसं की दुसऱ्या मार्गाचं MPSC करायचा निर्णय झाला, त्याचबरोबर मग आता आणखी काहीतरी करायचं म्हणून मी विचार केला की माझं BA मुक्त विद्यापीठातून BA इन MCJE झालं होतं. म्हणजे मी जरी रेग्युलर फर्ग्युसनमधून BA इन पॉलिटिकल सायन्स केलं असेल, तर मी मुक्त विद्यापीठातून BA इन MCJ केलं होतं. मग आपल्याला जर्नलिझमची डिग्री आहे तर तिथंही काहीतरी करता येईल असं वाटायला लागलं. आणि प्लॅन बीच्या हां, दृष्टीने तुम्ही आणि विचार आणि सुरू केला. सोबतचे काही मित्र त्या फील्डमध्ये गेले होते, तर मग आपल्याला तिथं जाता येईल, त्यांचा म्हणजे एक गायडन्स पण मिळेल आणि ते शक्य आहे. म्हणून तो एक विचार डोक्यात तयार झाला की आपण त्या ह्याच्यामध्ये जाऊ. म्हणजे हे मित्रांमुळं शक्य झालं की जो मित्र आपल्यासोबतच 4 अटेम्प्ट देत होता पण तो झाला नाही, पण तो आता चांगल्या मीडियाच्या ठिकाणी चांगल्या पदावर आहे. मग ते एक तुम्हाला चांगलं वाटतं किंवा ते इन्स्पिरेशन ठरतं की जसं म्हटलं की सुरुवातीला हे स्वीकार करणं जड जात होतं की नाही UPSC नाही म्हणजे मग आता आपण, पण जेव्हा आता एकदा स्वीकारलं की नाही आता आपण झालो, हे तर वास्तव आहे ना. जेव्हा हे तुम्ही स्वीकारता तेव्हा मग ते दुसरे मार्ग दिसायला लागतात. दुसरं कसं होतं की आपण एवढ्या मोठ्या स्वप्नाने इथं आलो होतो, मग जर काय करायचं म्हटलं तर 10,000 12,000 अशी नोकरी तुम्हाला करायची, मग त्याचं मन तयार व्हायचं नाही, त्यांचं नको वाटायचं. कारण आपण IAS किंवा उपजिल्हाधिकारी तहसीलदार असं एक स्वतःला बघितलेलं असतं तशा अगदी यानं, आणि मग ते तशा मनाने नोकरी नको आपण तयार वाट केलेलं हां असतं स्वतःला हां त्या तर ते मन गोष्टीसाठी. तयार होत नाही. मग त्या ह्याच्यात बऱ्याच मुलांचं मग मानसिक खच्चीकरण झालेलंही पण काही बघितलेलं आहे. तर त्या मुलांना पण मग आधाराची गरज असते. मग त्यांचं काउन्सलिंगची, काही मुलांना तर काउन्सलिंग करण्याची पण गरज पडेल काय, अशा काही मित्रांची परिस्थिती झाली होती. तर हे पण अ, वास्तव आहे स्पर्धा परीक्षा. जे तारुण्याचं आपलं वय आहे की 20-22च्या एजपासून अगदी 32-35 पर्यंत ते अटेम्प्ट देतात, तर हे कुठेतरी चुकीचं आहे का? काही प्रमाणात अ, जसं म्हटलं की तुम्ही जर जास्त काळ त्यामध्ये जर 10-10 वर्ष जर तुम्ही तेच करणार असाल तर नक्कीच ते तुमचे जे जसं तुम्ही म्हटलं की एक एनर्जी असते ग्रॅज्युएशन आणि त्यानंतरचे एक 4-5 वर्ष, ती एनर्जी असते की त्यात तुम्हाला काही करण्याची एक धमक हा, असते. ती आणि 35शीत येत नाही ना हां नक्कीच, जे हां 24 मध्ये वाटतंय हां आपल्याला तर ते. तर ह्याचा म्हणजे मी प्रामाणिकपणे ते सांगतो की तुम्ही इतके वर्ष ह्याच्यामध्ये नक्कीच घालवायला नको आहेत. त्याची तुम्ही टाईमलाईन ठरवली पाहिजे आणि प्लॅन बी तयार असला पाहिजे तुमचा. जी म्हणजे माझ्या अनुभवातून मी सांगतो, जी मी चूक केली ती जे नव्यानं येऊ इच्छित आहेत त्यांनी करू नये. कारण 10 वर्ष आता सुदैवानं मी काहीतरी म्हणजे स्पर्धा परीक्षेतलं पद मिळालं मला म्हणून ठीक आहे. माझ्यासोबतचे काही मित्र आहेत की जसं तुम्हाला म्हटलं की दुर्दैवानं त्यांनी तेवढंच मेहनत घेतलेली आहे माझ्या, किंवा एव्हाना माझ्यापेक्षा जास्त अभ्यास केलेला आहे. मी अशी काही मुलं बघितली आहेत की जे त्यांनी काहीच पाहिलं नाही, ते दिवाळीला सुट्टीलाही घरी गेले नाहीत आणि लिटरली ते 14-12 तास अभ्यास अभ्यास असाच केला आहे. पण दुर्दैवानं म्हणता येईल किंवा स्पर्धा आहे शेवटी. बरोबर. कारण दरवर्षी साधारणतः 5 लाख मुलं UPSC असेल MPSC असेल ह्याच्यासाठी अर्ज भरत असतात आणि त्यामध्ये जर UPSCच्या जागा बघितलं, ॲव्हरेज जर बघितलं तर 1000 आपण पकडूया मॅक्स, 1000 ॲव्हरेज असं जरी पकडलं तरी येतात आणि MPSCचा एक 300-400 जागा येत असतात. मग अशा ह्याच्यात 5 लाख मुलं, त्यातल्या पण प्रामाणिकपणे अभ्यास करणारे नक्कीच 1,00,000-1.5 लाख तर असतातच. तर मग मिळणारच नाही ना तुम्हाला तो जो सक्सेस रेशो आहे तो 0.1% पण नाही. तुमची डिपेंडन्सी आईवरती हो. होती, वडिलांवरती होती, तर तुम्हाला असं कुठल्या मोमेंटला वाटलं का की आता घरून कितीच पैसा घ्यावा, आपण वेळ पण वाया घालवतोय आणि पैसा पण वाया घालवतोय अशी? नक्कीच आर्थिक म्हणजे हा डिपेंडन्सी जरी तुम्हाला आर्थिक आधार असला म्हणजे बहुतांश जणांचा असेल तरी स्वतःच्या मनाला वाटायला, म्हणजे तुम्ही वयाचे 30 वर्ष झाले आणि काही कमवत नाही, हां, हे म्हणजे आपल्याला सांगायला म्हणजे कसं तरी लाज वाटतं. वाटण्यासारखं आहे हो. प्रत्येक ते आणि मग आपण
काहीतरी पार्ट टाइम करायलाच पाहिजे ह्याची नक्कीच मला पण जाणीव झाली होती. मग जसं मी म्हटलं की मी सेट नेट झालो होतो, तर मग आपण काय करता येऊ शकतं. आता स्पर्धा परीक्षा करणाऱ्यामध्ये मग बरीच मुलं त्यातच कोचिंगचे जे क्लासेस आहेत तिथं कोचिंग ज्यांचे 5-6 महिने झालेले असतात अशी मुलं मग ते त्याच्यामध्ये पण ट्राय करतात की चला आपण आता नवीन मुलांना मार्गदर्शन करू. कारण आता आपला मेन्स दिलेले असतात, थोडा अभ्यास झाला आहे, मग त्यातून काही मुलांनी जे खर्च कसा भागवायचा ते मार्ग शोधले. म्हणजे जर बघितलं आता तुम्ही स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांचे व्यवसाय पण जर नवी पेठेमध्ये बघितलं बऱ्याच मुलांनी म्हणजे Startup सुरू केल्यासारखं. जे हॉटेल्स आहेत. आमचाच एक मित्र आहे की जो आमच्यासोबतच UPSC करायचा, पण त्याचं आता हॉटेल आहे आणि चांगलं उत्तम चालतं. मग त्यानं ते हॉटेल सुरू केलं आणि मेस सुरू केली. कारण इतकं बघत होतो की आपणच मेसला एवढे पैसे देतोय आणि फार चांगलं त्याचं हॉटेल चालू आहे. मग त्यानं तसा मार्ग निवडला. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर त्याचं तो हॉटेल चालवतोय. काही मुलांनी नाश्ता सेंटर सुरू केले. किमान स्वतःचा खर्च भागेल. पर्यायी मार्ग हां, काहीतरी पर्यायी काढला. मार्ग नक्कीच काढायला लागतो, त्याला पर्याय राहत नाही. हा 10 वर्षांचा जो तुमचा प्रवास होता, इतका संघर्ष तुम्हाला करावा लागला याच्यामध्ये आणि इतके चॅलेंजेस फेस करून जे काही निगेटिव्हिटी एक येते, की आपण इतके हुशार होतो, पण आपल्याकडून या परीक्षांमध्ये पास होणं आपल्याला जमलं नाही. तर त्या निगेटिव्हिटीला, ते मानसिक ताण जो असतो, मेंटल स्ट्रेस, त्याला तुम्ही हँडल कसं केलंत? बरोबर आहे. म्हणजे अपयश जेव्हा येतं तेव्हा साहजिकच आहे तुम्हाला निराशा, खचून जातो प्रचंड आपण निराशा पूर्णपणे. येणं. आणि ती मला पण आली, मी पण काय वेगळा असं नव्हतो. अ, ह्याला फेस करण्याचं माझ्या बाबतीत की मी मनाला सांगायला सुरुवात केली की ते स्वीकार आधी. बऱ्याचदा आपण ते स्वीकारत नाही तर त्याचं बर्डन आणखी जास्त निराशा येते आपल्याला. माझंही तसं व्हायचं. म्हणजे 1-1 वाजेपर्यंत झोप यायची नाही, कारण डोक्यात विचार यायचा. म्हणजे जवळपास 30 वय झालं, हां. मग आता काय करायचं, कमवत नाही स्वतः आपण 10 वर्ष तर आणि दिली याच्यात. लोक म्हणजे बाहेर समाजात पण जास्त फिरू शकत नाही, कारण आपण त्या अर्थानं काय तुम्हाला किंमत राहत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या कुठं जाता आणि तुम्ही काही जरी असाल तर लोक तुम्हाला विचारतात, तुम्ही काहीच नाही, म्हणजे 30 वय झालं तरी काही कमवत नाही. तर तर ते असं एक वातावरण मनामध्ये पूर्ण निराशा तयार झालेली होतीच. पण मग माझ्या बाबतीत मी सुरुवात स्वीकारणं, म्हणजे पहिला टप्पा काय होता की आपल्याला अपयश आले, आतापर्यंत आपण अभ्यास करतो ह्यात अपयश आलं, हे वास्तव आहे, हे स्वीकारलं. पण मग मनाला समजूत घालायला सुरुवात केली. किंवा मग जसं म्हटलं की आईवडिलांचा रोल सगळ्यात जवळचे, मग मित्र आणि आईवडील. कारण आपण बाकीचे तसे ते लोक आपल्याला म्हणायला हे म्हणजे जी आपली परिस्थिती आहे ही लोक आपल्याला सल्ले देतात किंवा काय मार्ग जगायचं तर आपल्यालाच आहे, किंवा जे आपलं दुःख आहे ते आपल्यापाशीच आहे. ते काय थोडीच तुम्हाला पैसे आणून देणार आहेत. कारण मी इतके दिवस 10 वर्ष घालवले तर माझे आई वडीलच मला पैसे देत होते खर्चायला. तर मग इमोशनल सपोर्ट मिळू शकतो, हां. पण फायनान्शियल हां, तर मग सपोर्टसाठी मी काहीतरी केलं पाहिजे. जसं मी आधी सांगितलं होतं की प्लॅन बी म्हणजे मार्ग शोधायला सुरू केले होते. की मी नेट होतो, त्यानंतर सेटही झालो. मग काही जे कॉलेजेस आहेत तिथं इंटरव्ह्यू द्यायला सुरुवात केली की चला आपण इथं ताशिकात, आणि तिथंही काय तुम्हाला परमनंट संधी मिळेल अशी शक्यता कमीच होती. मग ताशिका तत्वावर काही चान्स मिळतोय का, कारण आपल्याला प्लॅन बी म्हणजे काहीतरी कमवणं गरजेचं आहे हे जाणीव सुरू झाली होती. मग काही कॉलेजेसवर मुलाखती त्यांच्यासाठी मग फॉर्म भरून किंवा मेल करून त्यांना कळवायला सुरुवात केली. पण तिथंही असं लक्षात आलं की बऱ्याचदा आपण इतके वर्ष ह्यात इन्व्हेस्ट केलेत आणि पुण्यामधल्याच नामांकित कॉलेजमध्ये ताशिका तत्वावर प्रयत्न करायला गेल्यावर असं लक्षात आलं की ते प्रेफरन्स देत आहेत अनुभवी मुलांना किंवा आपण fresher हां, आहे. तर आपण फ्रेशरच आहे. आणि बरं आपल्याला फ्रेशर तरी कसं म्हणायचं, ग्रॅज्युएशन झालं त्याला 10 वर्ष झाली आणि म्हणजे फ्रेशर म्हणून पण घेणार नाहीत त्यांच्या दृष्टीनं. पासआउट असता तर ते म्हणले असते लगेच ठीक आहे तो घेता आत्ताच येईल, पासआउट हो. झालाय, मग 10 वर्षानंतर आलाय आणि काहीच अनुभव नाही, तर मग तो थोडा दुर्दैवानं संधी मिळायची नाही त्या ठिकाणी. मग आणखी काय दुसरं करताय, जसं मग काय कुठंतरी जे
काही आपल्याच माझ्याच मित्रांनी स्पर्धा परीक्षेचे क्लास सुरू केले. किमान आपण जे केलंय त्यात तरी आपल्याला आहे बाबा, तिथं आपण करू शकतो. मग तिथं काहीतरी करता येईल, चला टेस्ट पेपर डिझाईन करता येईल, क्वेश्चन काढता येतील, मग त्याचे थोडेफार पैसे मिळतील असं. किंवा जसं म्हटलं एक जर्नलिझम ची डिग्री होती, पण त्यातलंही काय एक्सपिरियन्स नव्हता. मग तिथंही तुम्हाला कितपत संधी मिळेल म्हणजे असं याची वाटायचं. शक्यता कमी. मग जरी मग प्लॅन बी साठी सुरुवात केली मी, तरी त्या संधी मिळत नव्हत्या. मग पर्याय काय राहत नव्हता. घरी गावाकडे जायची पण लाज वाटायची, गावात जाऊन तर काय करणार. तिथंही जाऊन बरं आता माझी समजूत घालायसाठी असेल किंवा त्यांचा पाठिंबाच होता. आई वडील म्हणायचे तुझं काय एवढं वाईट नाही की आपल्याला मस्त शेती आहे 4-5 एकर, तू जगू शकतोय. म्हणजे ते इतक्या रिलाय म्हणजे. पण आपल्या मनाला नसतं ना, आपण जगण्यासाठी 10 वर्ष थोडीच जगतात. तर म्हणजे मग तर काही केलं असतं तरी हो. 10,000 तुम्ही कुठेही नोकरी म्हणजे वॉचमॅन राहिला तरी 10-12 हजार मिळतात आणि तुम्ही जगतायत. त्यामुळं ह्या गोष्टीला मन तयार होत नव्हतं की हे जे समजूत घालतायत की आपलं काय, तुझं काय एवढं नडत नाही आर्थिकदृष्ट्या, तू काय म्हणजे शेतीत जरी लक्ष घातलं तरी उत्पन्न येतंय. पण ठीक आहे, ते जगण्यापुरतं ठीक आहे. पण आपण जे स्वप्न बघितलं होतं त्या अर्थानं ती निराशाच होती. मग हे दुसरे पॉझिटिव्ह असे की अशा काही स्टोरी ऐकायच्या की जे आधी स्पर्धा परीक्षाच करायचे, मग ते नाहीच झाले, पण आता ते वेगळ्या क्षेत्रात आहेत, तर त्यांची ओळख त्या क्षेत्रातली बनलेली आहे. म्हणजे म्हणजे अगदी मग ते ऐकण्यात आलं की इव्हन परिणिती चोप्रा सुद्धा UPSC करायची. आणि मग ते तिनं जेव्हा सांगितलं तेव्हा कळलं. आणि पण ते आता चांगले म्हणजे फेमस स्टार आहे. मग अशा ह्याच्यातून एनर्जी घ्यायची की चला म्हणजे हे म्हणजे काय तुमचं सगळंच आयुष्य नाही ना स्पर्धा परीक्षा. मग अशी समजूत घालायला सुरुवात केली. असं करत करत 9 वर्ष. हां, मग 9व्या असं करत वर्षापर्यंत करत आलात. हे झालं. मग त्या दरम्यान दुसरा प्रश्न सतावायला लागला म्हणजे लग्न म्हणजे वय वाढतं वय आहे तर वाढतं वय लग्नाचा आहे प्रश्न. एक, म्हणजे कमवत नाही ह्याचं एक तुम्हाला निराशा आहे. पण मग लग्नाचं वाढतं वय असेल तर नातेवाईक किंवा घरचे म्हणायला लागले लग्नाचा प्रश्न आहे. पण लग्न कमवत नाहीये तर गावाकडे आपल्या सहसा असं असतं ना की कमवत नाहीये तर मग मुलगी कशी द्यायची. मग ते कसं फेस केलं तुम्ही? आता माझ्या बाबतीत तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की ती लग्नाची समस्या आहेच. पण माझ्या बाबतीत माझं सुदैव असं होतं की माझ्या मामांच्या 2 मुली होत्या आणि म्हणजे लग्नाच्या. आणि त्यांची इच्छा होती की मला द्यायचं, पण माझी तयारी नव्हती यासाठी की मी काय कमवत नाही. म्हणजे वय जवळपास 30 झाले, मी स्वतः कमवत नाही, मीच आई वडिलांकडून पैसे घेते, तर तिला काय बायकोला कुठून घालायचं? सांभाळायचं आणि घर कसं चालवायचं. हो. त्यामुळं मी लग्नाला नाही म्हणायचो, नाही मी काहीतरी किंवा नोकरी करायला लागल्यावर लग्न म्हणजे थोडक्यात मी टाळायचो. कारण ती जबाबदारी पर्यायच टाळायची, नव्हता. ती एक हां. पळवाटच होती अशा अर्थानं. पण घरच्यांचा दबाव वाढायला, कारण त्यांचं वय वाढत चाललं होतं. मग ते समजून सांगायचे की काय मार्ग सापडतो, पण काही गोष्टी त्या वयात झाल्या असतील. पण मी नाही लग्नाला नको. म्हणजे मी काय म्हणजे ते म्हणायचे ह्या 2 मुलीपैकी कुठली एक निवड, पण मामाच्याच करू, कारण तसंही दुसरं कोण देणार नव्हतं. पण मग पण मी ते नाहीच म्हणायचो. मग जास्त जेव्हा दबाव यायला लागला तेव्हा मग मग आपण सगळ्यात जवळचे मित्र असतात, मग मित्रांना सांगतो की असं असं आहे. मग काय करू? काय आहे. मग मग जे मित्र असतात जवळचे त्यांच्या चर्चा करताना त्यांनी सांगायला सुरू केलं की तुला मुलगी मिळते तर हा म्हणून टाक. म्हणून टाक. मग घरचे म्हटले ठीक आहे तू होय तर दे. कारण कसं असतं की तुझा विषय नाही म्हटले, मुलींसाठी अवघड असतं की तू होयच म्हणत नाही आणि मुलींना जास्त काळ थांबता येत नाही असं मामांच्या बाजूनं. मग मला आई वडील सांगायचे की तू होकार दे, आणखी 2-3 वर्ष थांबव तुला जर वाटतंय ना की तू करत येईल. मग मी मनाची तयारी केली की आता आपल्याला पर्याय नाही. केलंच मग पाहिजे. आणि मग मित्र पण सांगायला लागले की मित्रांनी मग, कारण आपण मित्रांचं पण जास्त त्या टप्प्यात ऐकायला लागतो मी, म्हणजे मनाची तयारी होती. मग माझ्या मित्रांनी सांगितलं, भूषण वैभव यांनी, की तुला मिळतेच मुलगी तर करून टाक. तू करून टाक. आणि
मी बी ए ग्रॅज्युएट आणि मामाची मुलगी होती ती इंजिनियर होती, BA ENTC. म्हणजे एवढं नशीब चांगलं आहे तर नशीब फळफळलं अगदी. म्हणून मग म्हणजे पर्याय राहिला नाही, मग होकार दिला की पण आणखी 2 वर्ष थांबायचं असं ठरलं. 2020ची गोष्ट असेल ही. लॉकडाऊनच्या दरम्यान. हां, आणि त्याच दरम्यान मग लॉकडाऊन पण झालं आणि लॉकडाऊनमध्ये जवळपास 2 वर्ष हे सगळंच ठप्प होतं. मग म्हणजे त्याचा पॉझिटिव्ह असे पण होते की मग ते आम्हाला जी निगेटिव्हिटी म्हणजे अपयश आहे ते 2 वर्षात लॉकडाऊनच्या नावाखाली झाला. आमच्या लॉकडाऊनमुळे आम्ही काय करणार, लॉकडाऊनमुळे वर्ष वाया गेले. कशावर तरी मग ढकललं. म्हणजे ते आम्ही परत लॉकडाऊनवर ढकलून दिलं की नाहीतर आम्ही झालोच असतो. मग असं मनाला सांग की मी लॉकडाऊन नसतं तर मग मला पोस्ट मिळाली असती किंवा मी काहीतरी केलं असतं. म्हणजे लॉकडाऊनचा आधार घेऊन मग आणखी ते 1.5 वर्ष किंवा 2 वर्ष आम्ही निवांत मनाची समजूत तुमच्यासोबतचे जे घातली. फ्रेंड्स होते त्यांनी पण असंच केलं. हां, म्हणजे बऱ्यापैकी लॉकडाऊनमध्ये मग फारसा संपर्क पण नव्हता ना, सगळे आपापल्या गावी निघून गेले होते. म्हणजे वर्षभर तर पुण्यामध्ये कोण नव्हतं आणि मग गावी निघून गेलो आणि मग त्यातून गावाकडंच राहायला लागलो. मग ते थोडं जे मनाने स्वीकारलं होतं आपण ते मग हळूहळू गावात पण सांगायला गेलो की म्हणजे मनात ठरवलं की आता आपण लोकांना सांगायचं जे एकदा की नाही झालं माझं, एकदा सांगितलं तर परत मग विचारणार तर नाहीत. म्हणजे असं सांगायला पण सुरुवात केली की नाही मी आता स्पर्धा परीक्षा सोडलं, बघतोय काय. म्हणजे एकदा तुम्ही स्वीकारलं तर मग ते हळूहळू जे ओझं असतं ना ते तुम्ही जसं म्हणलं की तुम्ही ते स्वीकारलं किंवा बोलून दाखवलं. मग मी ओझं आवर्जून हलकं सांगायला झालं. लागलो की मग नाही माझं झालं म्हणजे पण मनात ठरवलं होतं नाही आपण करायचं, पण असं सांगायचं की मी करत नाही म्हणजे ते प्रेशर येणार नाही. मग लोकांना सांगायला लागलो की माझं नाही झालं, वाईट वाटायचं पण ते ॲक्सेप्ट करायला सुरुवात केली आणि ते करणं मग गरजेचं होतं. मग ते मला हलकं वाटायला लागलं आणि मग त्यानंतर मग लॉकडाऊनमध्येच 2 वर्ष गेले. मी तर 2 वर्ष वेळ मागून घेतली होती आणि मग लग्न करायला लागणार. मग ते एक हेच होतं की आता ते एक वेगळंच वाईट वाटायचं की तुम्ही लग्न करताय आणि कमवत नाही, मग घर कसं चाललं. म्हणजे असं व्हायचं पुण्यात तर राहू शकत नाही आता आपण एकट्याचा खर्च ठीक होतं, कसं तरी घरून घेता येत दोघांची होते. जबाबदारी हां, घ्यायची, कमवत तर नाही आपण. दोघाचं जबाबदारी घ्यायची होती. मग आणखी कुठंतरी नोकरी जे प्लॅन बी ज्याला म्हणतोय की ताशिका तत्वावर असेल किंवा मीडियामध्ये असेल किंवा सोशल मीडियाचे जे आता नवीन प्लॅटफॉर्म आलेत तिथं काही संधी मिळते का, हा विचार होता. पण तसं काय त्यातही काय म्हणता येईल की दुर्दैवानं म्हणता येईल किंवा स्किल गॅपमुळं असेल की संधी मिळत नव्हती. म्हणून मग पर्याय नसल्यामुळे मग आता UPSC तर म्हणजे MPSC तर चालूच होती. त्यामुळे मग तीच द्यायचं एक चांगली गोष्ट होती. मला जी पॉझिटिव्हिटी मी मेन्सला असायचो आणि ती प्रत्येक वेळेस 4-5 अशा मार्काने राहायची. मग वाटायचं अरे होप आहे कुठेतरी, आशेचं थोडे किरण. आपले ताकद कमी पडते. हा, थोडं केलं तर हां, होईल. पण तेच होत असताना पण लग्नाचं प्रेशर आता पर्याय राहिला नाही, कारण किती दिवस पळ काढणार. आता केलंच हां, पाहिजे. आता लग्न 22मध्ये लग्न करायचा निर्णय घ्यावाच लागला आणि माझ्या म्हणजे सुदैवाची होती की माझी बायको IT मध्ये होती, विप्रोमध्ये होती. म्हणजे मग त्यामुळं मला परत पुण्यात राहता आलं आणि तिनंही पाठिंबा दिला. म्हणजे ती नाहीतर अशी म्हणू शकली असते की आता मीच कमवते तुम्ही पण काहीतरी कमवा. काहीतरी बघा. मग तिनं पाठिंबा दिला. ती म्हटली ठीक आहे आपलं घर चालतंय. 50-60 हजार रुपये महिना तिचा येत होता आणि मग तेवढ्यात पुण्यात राहू शकतोय. म्हणजे आर्थिक प्रश्न काय आरसा म्हणजे एका बाजूने की चला आता आपण घरच्याकडनं घेत नाही बायकोकडनं घेतोय असं हे झालं. थोडासा बदल म्हणजे झाला. आई वडिलांपेक्षा आता बायको हक्काच झाली तर आता बायकोचं खर्च करायला काही हरकत तिच्याकडून नाही घेऊ शकतो. अशी मनाची समजूत घातली. म्हणजे एका अर्थाने आता आपण आई वडिलांच्यावर अवलंबून नाही असं समजूत घातली मनाची. आणि मग ते करत असताना 2 वर्ष गेले. दोन्ही वर्षी मेन्स दिले आणि होत नाही. मग असं लक्षात आलं. मग त्यानंतर 2023ची MPSCची प्री पण झाली नाही. मग मात्र निश्चय केला की आता काही पर्याय नाही, आता आपण काहीही कराय. मग त्यावेळेस जोरदार ह्या मित्राला विचार जे कोण ताशिका तत्वावर जात आहेत की बाबा कुठं तुझ्या कॉलेजवर काही संधी मिळते का. मग परत तिथं अडचण यायची. बऱ्याचदा पॉलिटिकल सायन्समध्ये ग्रॅज्युएशन होतं, त्याचे बहुतांश मुलं असतात त्याचे, पण मग अर्थशास्त्रासारख्या सब्जेक्टमध्येच वॅकन्सी असायची आणि पॉलिटिकल सायन्सची नसायची, असं व्हायचं.
मग म्हणजे आता मनाने मात्र एकदम ठरवून टाकलं होतं की आता बस, आता स्पर्धा परीक्षा बस बस करायची. बस. मग तो एंड पॉईंट असा आला माझा की आता लोएस्ट पॉईंट म्हणता येतील की इतक्या वर्षाच्या ह्याच्यात जे बायकोचं ह्याच्यावर भागत होतं, पण त्याच दरम्यान बायको प्रेग्नंट राहिली आणि तिचा जो विप्रोमधला जॉब होता, त्यात अशी परिस्थिती आली, तिचा जो प्रोजेक्ट होता की त्याला चेन्नईला शिफ्ट व्हा तरच त्या प्रोजेक्टवर राहा असं परिस्थिती होती. आणि दुसऱ्या म्हणजे ती प्रेग्नंट होती आणि मग दुसऱ्या शहरात राहायचं. इथं राहिलो तर किमान मी अभ्यास, कारण मी तर दुसरं काहीच करू शकत नव्हतो. मग चेन्नईत जाऊन मी काय करणार, इथं राहून एमपीएससीच्या परीक्षा तर देता येत आहे. असा मोठा म्हणजे प्रश्न तयार झाला की मग आता काय करायचं. मग ती प्रेग्नंट असल्यामुळे असा निर्णय घेतला की आपण ते जॉब म्हणजे तू लिव्ह कर. म्हणजे त्यांची चॉईस होती की एकतर तुम्ही चेन्नईला दुसऱ्या प्रोजेक्टवर जावा किंवा मग आम्ही निर्णय घेतला की कारण प्रेग्नन्सी पण होती आणि तिकडं काही शक्य नव्हतं चेन्नईमध्ये जाऊन मग ते कोण तिथं कोण बघणार, कारण तिथं आपले जवळचे म्हणजे ती एक वेगळी समज की तुमच्या आई वडील जे अनुभवी जे प्रेग्नन्सीच्या काळात पण सोबत असायला हवे. इमर्जन्सी काय असतील तर त्या नव्या शहरात आम्ही दोघंच काय करणार, आणि आई वडिलांना तिकडे घेऊन गेलं तर ऍडजस्ट नाही होणार. आणि मग म्हणून मग निर्णय घेतला की विप्रो तिनं सोडायचं आणि मग त्यानंतर नवीन ट्राय करत राहायचं नवीन. पण दुर्दैवानं तिनं विप्रो सोडलं आणि त्यानंतर 2-3 महिने हे केलं, ट्राय केले नवीन याच्यामध्ये, पण तिथं पण तिचं काय प्लेसमेंट झाली नाही. मग आता खऱ्या अर्थानं आर्थिक कारण जवळपास आता 2 वर्ष आम्ही कसं तरी तिच्या ह्याच्यावर भागवलं. आता परत आईवडिलांवर डिपेंड राहायला लागलो आणि आधी एकटा होतो तो खर्च कमी होता. आता फॅमिलीसोबत राहायचं तर 20,000 आम्हाला मिनिमम लागायचे येणाऱ्या बाळाची जबाबदारी. आणि ती एक आणखी समज मग ते भागू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर आणि प्रेग्नन्सी तर आम्ही निर्णय घेतला की चला आता पुण्यात राहायला नकोय, गावाकडं म्हणजे साधारणतः 5वा-6वा महिना पण असेल तर म्हणलं गावाकडं जाऊया. कारण इथला खर्च म्हणजे इथल्या हॉस्पिटलला जो शहरांमध्ये तो पण खर्च ट्रीटमेंटचा भागवणं शक्य नव्हतं. मग गावाकडे जरा कमी ह्याच्यामध्ये उपचार घेता येतात किंवा ट्रीटमेंट होते म्हणून ते एक कारण होतं. आणि भाडं रेंट कमी पैसे वाचतील म्हणून मग पुणे सोडलं. म्हणजे पहिल्या अर्थानं खरं पुणे सोडलं आणि मग गावाकडे गेलो. आणि पण मग आता काय तिनं पण जॉब सोडला, मग काय करायचं आता. त्याच दरम्यान म्हणजे आता मनाचा निर्णय झाला की आता हे तर संपलं, आता एमपीएससी द्यायचं. काहीतरी घरी गेल्यानंतर विचार करत होतो की आता मग नितीन म्हणून माझा मित्र आहे, त्याला मी सांगून ठेवलं होतं कुठंही असू दे, महाराष्ट्रात, विदर्भात असू दे, मराठवाड्यात असू दे, कॉलेजवर वॅकन्सी निघली तर मला सांग. मग नागेश म्हणून माझा मित्र आहे त्याला सांगितलं होतं, भूषण म्हणून मित्र आहे जो मीडियामध्ये काम करतो त्याला सांगितलं होतं की तुझ्या इकडं काय संधी असेल तरी सांग मला. किंवा नागेशला सांगितलं होतं की काय कुठंही ऑपॉर्च्युनिटी असेल अशी काय की जिथं एक 20,000पर्यंत तरी चालेल मला, असं मी ते पहिल्यांदा सगळं स्वीकारून तयार झालो होतो. म्हणजे तो लोएस्ट पॉईंट होता. अभ्यास तर हेच केला होता, त्यामुळे वेगवेगळ्या परीक्षा देत होतो. तलाठीची जाहिरात आली, तलाठी दिली होती, ग्रामसेवकचं दिलं होतं, अशी ग्रुप सीची पदं. कारण अशी स्टेज आली होती की आता फक्त शिपाई म्हटलं तर चालतंय पण कमवायला पाहिजे ह्याची जाणीव झाली होती. म्हणजे गरजेचं आहे, खर्च वाढला होता. आणि मग ही 2023मध्ये जाहिरात आली होती पण परीक्षा झाली नव्हती. कारण मध्यंतरी कसं झालं की त्यांचं शेड्यूल ठरलं, परंतु फेब्रुवारी 2024मध्ये नव्यानं SCBC आरक्षण दिलं गेलं ज्याला मराठा आरक्षण म्हणतात. त्यामुळं त्या जाहिरात रिवाईज झाली आणि ते लांबलं. त्यामुळे हे फॉर्म भरलेलाही तसं मला आठवत नव्हतं किंवा लक्षातही नव्हतं. म्हणजे आपण कारण फारसं जे जाहिरात येईल ते फॉर्म भरत जात होतो. कुठलं लक्षात कारण तशी परिस्थिती झाली होती. मग अशाच ह्याच्यात गावी असतानाच ह्याचं हे आलं की ऑगस्टमध्ये ह्याची एक्झाम होणार आहे. मग म्हटलं चला आता एकटा जाऊन राहू शकतो, कारण बायको तर गावी आलो होतो. मग काही पुण्यात राहणारे मित्रच होते, त्यांना विचारलं की बाबा तुमच्या रूमवर जागा असेल तर मी येतो आणि ऑगस्टमधली ही परीक्षा आहे. आणि त्याच दरम्यान ऑगस्टमध्येच राज्यसेवेची प्रिलिम पण येणार होती. तसंही म्हणजे ते व्यसन काय
आहे प्रिलिम तर द्यायचं, कारण आता तसं सोडलंय पण आहे तर देऊन टाकूया. म्हणून मग आलो. काय विशेष काय असा अभ्यास नव्हता आणि त्यात होईल असंही वाटलं नव्हतं. म्हणजे 1000 जागा होत्या, 500 जागा होत्या तेव्हा झालं नाही, आणि ह्याच्या 31 जागा होत्या आणि त्या 31लाही तुम्ही पात्र नव्हता. प्रत्यक्षात आरक्षण वेगवेगळ्या घटकाचे बघितले तुम्हाला 10 वगैरे अशा जागाच होत्या, त्यामुळं अपेक्षाही नव्हत्या. आणि त्यामुळं मग आलो, पेपर दिला आणि पेपर देऊन गेलो गावी. आणि त्याच दरम्यान मग म्हणजे राज्यसेवेची पण एक 15-20 दिवसानंतर होती, म्हणून मग थांबलो होतो पुण्यात. मग अचानक एके दिवशी पहाटेच मग मेवण्याचा फोन आला की पहाटे 4 वाजताच. म्हणजे जनरली एवढ्या लवकर कोण फोन करत नाही. मग जेव्हा आला तेव्हा एक पहिल्यांदाच म्हणजे जेव्हा एवढ्या अर्जंट उशिरा किंवा रात्री फोन येतात तेव्हा भीती वाटते, काहीतरी वाईटच घडलं असेल असं, म्हणजे एकूण मृत्यू झालाय का काय. मग 4 वाजता फोन आला आणि त्याने सांगितलं की म्हणजे बायकोची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली आहे, आणि जस्ट तिला 7 मंथ कंप्लीट झाली होती. आणि बाळ प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाल्यामुळं डिलिव्हरी नॉर्मल झाली, पण बाळ आहे ते इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये ठेवलेलं आहे. आणि असं त्यानं सांगितलं. मग आता म्हटलं आता जायला लागणार मला. म्हणजे हे तर अनपेक्षित होतं, कारण अजून 2 महिने नाही, मग 9 महिन्यात असा टाईम होता. मग पटकन गेलो गावी आणि मग डिलिव्हरी नॉर्मल झाली होती. बायकोला घरी सोडलं होतं आणि तिच्या माहेरी होती ती, आणि तिथं जवळ काय ज्या ॲडव्हान्स फॅसिलिटी नव्हत्या, म्हणून पंढरपूर तिथून साधारणतः 40-45 किलोमीटर तिथं बाळाला शिफ्ट केलं होतं. मग आता बाळापाशी थांबणं गरजेचं होतं. म्हणजे दवाखान्यात असताना, म्हणजे साधारणतः मग ते ICUमध्ये होता आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की आपल्या हातात प्रयत्न आहेत, पण असं एक 30 दिवस तुम्हाला ठेवावं लागेल ह्याच्यामध्ये, आणि ते जगू शकतं. आणि मुलगा होता. मग दिवसाला 10,000 रुपये खर्च येत होता. आणि तिथं मला म्हणजे असं लिटरली रडायला आल्यासारखं झालं की आपण का कमवलं नाही आतापर्यंत, कारण ही जबाबदारी सगळ्यात लोवेस्ट मोमेंट होती की. आणि मित्रांना मागून घेतले उसने, म्हणजे माझे काही निखिल बँकेत होते त्याच्याकडून मग पैसे, पण ते आपण द्यायला म्हणजे कधीतरी द्यायला लागणार. एक त्यातली त्यात ते होते की त्यांनी मदत केली कारण ह्यावेळेस. पण तिथं प्रचंड जाणीव झाली मला की म्हणजे लोएस्ट पॉईंट होता की आपण एवढा पण खर्च भागवू शकत नाही, लग्न केलं आहे, बाळ, आणि हे होत नाही. मग म्हणजे ह्या एकदम लोएस्ट फील करत असतानाच म्हणजे माझं लक्ष नव्हतं. जी मी ऑगस्टमध्ये परीक्षा दिली होती त्याचा रिझल्ट आला आणि त्यात मी इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झालो. मग माझ्या पुण्यातून मित्रांचा फोन आला की अभिनंदन जयंत म्हणून. मग मला वाटलं मुलगा झाला, बाळ झालं म्हणून ते अभिनंदन करतायत. मी म्हटलं धन्यवाद म्हटलं, पण ते जरा क्रिटिकल आहे म्हटलं अजून, त्यामुळं बघू म्हणलं आता ते डॉक्टर असं. ते म्हटलं त्यासाठी अभिनंदन नाही करत, तुम्ही इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झाले. म्हणजे मला तर रिझल्ट लागलेलाही माहीत नव्हतं. आणि म्हणजे ज्यावेळेस लोवेस्ट पॉईंट होता त्यावेळेसच एक जसं म्हणतात जेव्हा तुम्ही प्रचंड संकटात असता तेव्हाच कुठून तरी आशेचा जे आपण ऐकतो ते असं जाणीव झाली कुठंतरी की तो एक आशेचा किरण वाटला मला की चला आता. आणि जनरली MPSC मध्ये वेळ लागतो की मुलाखतीला. 13 तारखेला रिझल्ट लागला आणि 2च दिवसात त्यांनी सांगितलं की मुलाखती होणार. आणि 30 तारीख 1 आणि 2 म्हणजे 30 नोव्हेंबर 1 आणि 2 डिसेंबर अशा मुलाखती असतील. आणि मी तर तोपर्यंत दवाखान्यात होतो. आणि असं असताना दुर्दैवानं 6व्या दिवशी 16 नोव्हेंबरला बाळ दगावलं, म्हणजे ते ICUमध्ये ते वाचलं नाही. मग अशी म्हणजे मन द्विधावस्थेत असं गेलं की एका बाजूला, कारण बायको तर घरीच होती, ती काय इकडं आली नव्हती. हॉस्पिटलमध्ये 6 दिवस मीच राहत होतो आणि माझं काय म्हणजे इकडं पूर्ण लक्ष नव्हतं, त्या बाळाच्या ह्याच्यातच होतो. मग अशा वेळेस संधी तर आली, परंतु आता काही प्रिपरेशन नाही. म्हणजे इवन इंटरव्ह्यूचा ड्रेस नव्हता, कुठं मॉक द्यायच्या. आणि असं होतं की 2-3 दिवस बायकोसोबत पण राहणं गरजेचं होतं, कारण
म्हणजे मला जेवढं वाईट वाटतं त्याच्यापेक्षा, कारण ती कितीतरी आई पतीने, असते, हा, बाळाची आई त्यांना असते. वाईट वाटत होतं. हां, तिला जास्त मग तिला सोडून लगेच म्हणजे इंटरव्ह्यू जवळ आलेत हे दिसतंय, ती एक संधी आहे, पण सोडून पण येता येत नव्हतं. 2 दिवस ठरवलं की आता इतके वर्ष आपण करतोय, झालं नाही तर आता ह्यात तरी कुठं होणार आहे. इंटरव्ह्यू म्हणजे वाटतच नव्हतं इंटरव्ह्यूमध्ये पण होणार नाही म्हटलं, आणि बायकोपाशी थांबूया ते दोन दोन दिवस. पण त्यात पण बायकोचं आभार मानलं पाहिजे. मी थांबलो 2 दिवस, पण ती मला सारखी म्हणत नाही तुम्ही जावा, एवढं तुम्हाला. मुलाखतीला ती माझी पहिली मुलाखत होती, म्हणजे एवढं वर्ष मी 6 मेन्स दिल्या तोपर्यंत MPSCच्या. 10 वर्षाच्या पिरियड हां मधली पहिली हां, मुलाखत. पहिली मुलाखत होती. तर ती म्हणे नाही तुम्ही जावा म्हटली. मी ठीक आहे म्हटली, म्हणजे तिनं मला आधार दिला. मग घरचे म्हटले जा तू. मग तिथून 20 तारखेच्या दरम्यान आलो. मग तिथून मग ड्रेस घ्यायचा, शूज घ्यायचं, काय ही तयारी करायची. त्यासोबत मग मॉक देऊया कुठंतरी, कारण ती पहिलीच होती. आणि मॉक दिला. 2 तारखेला मग माझा इंटरव्ह्यू होता. मग गेलो आणि म्हणजे वाटतच नव्हतं हे होणारच नाही असंच एक, कारण इतकं अपयश बघितलं होतं की आता ते जे सुरुवातीला वाटायचं की आता मी आहे सोड, तर असे त्या स्टेज होती की आता होणार नाही फक्त ते, कारण Negative मध्ये इतकं पूर्ण परीक्षा दिल्या एवढ्यात होत नाही. आणि देऊन आलो, आणि काय ध्यानीमनी नसताना म्हणजे लगेच ज्या मुलाखती संपतात तेव्हा MPSC GML लावते, आणि GML लागलं, आणि त्याच्यामध्ये चांगली रँक आहे असं दिसून आलं. मग की होतंय असं. मग मित्रांचे म्हणजे मी तर काय, कारण मी लगेच गावी गेलो इंटरव्ह्यू. मग मित्रांचे फोन यायला लागले की अभिनंदन होतंय तुझं असं तसं. आणि मग म्हणजे तरी विश्वास बसत नव्हता, कारण ती जनरल मेरिट लिस्ट असते, नंतर निवड यादी लागते. मग ते बघायला सुरुवात केली, खरंच जागा किती आहेत, मग कुठल्या आरक्षणात जागा आहेत. मग खात्री पटली की आपल्याला हे होतं. यावेळी होते. हां, म्हणजे एका बाजूला प्रचंड लो पॉईंट होता, त्याच दरम्यान एक हाय पॉईंट येऊन गेला. मी सुटलो एकीकडे ह्याच्या दुःख ह्याच्यातून, म्हणजे आहे, एकीकडे इतकं जे मोठा माझी आनंद आहे. परिस्थिती झाली होती की हा. 10-12 हजाराची नोकरी शोधत होतो, पण त्याची लाज वाटायची. आणि त्याला एकच मार्ग होता बाहेर, म्हणजे त्या स्टेजला असं वाटायचं की चला पोस्ट मिळेल तर आपण सुटतोय. आणि म्हणजे ते सोडलंच होतं मी, आता MPSC सोडली असंच निर्णय झाला होता. परंतु जे काय म्हणतात एक मिळून गेली, आणि म्हणजे सुटलो अशी भावना झाली. म्हणजे तो सगळ्यात म्हणजे लो पॉईंट आला, तसंच तो हाईट पॉईंट. सगळ्यात भारी काय वाटलं की मग तो आईवडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे, म्हणजे त्यांना जास्त समाधान झालं, कारण त्यांनी जास्त फेस केलं होतं. कारण मी तर ज्याला आपण म्हणतो की ऐकून घ्यायला लागतं किंवा सल्ले ऐकून घ्यायला लागतात, ते त्यांनीच ऐकले होते. आम्ही पळ नातेवाईकांचे काढून टोमणे आम्ही जातच जे नव्हतो, काही कारण आहेत ते ते. ऐकायला लागतं तर आम्ही पुण्यातच जास्त काळ काढायचो. ते त्यांनी ऐकलं होतं, आणि त्यांना ते प्राऊड फील झालं, आणि ते जास्त अभिमानाने आता सांगू शकतात. तर तो मग ज्यावेळेस लोवेस्ट पॉईंट होता त्याच वेळेस हायेस्ट पॉईंट आला. तर सगळ्यात भारी त्यावेळेस वाटलं. तर तुमच्या नातेवाईकांचे काय रिॲक्शन होत्या याच्यावरती, म्हणजे इतकी वर्ष ज्यांनी टोमणे दिले, काय कसे फेसेस बनले हां, मग असतील त्यावेळेस त्यांचे? ऑब्विसली म्हणजे सगळेजण तर तुम्हाला लगेच फोन करतात, म्हणजे हा, इतक्या खुश वर्ष होतात. जेव्हा पण तिथं असतो त्यावेळेस पण न बोलणारे मग फोन करतात, अभिनंदन साहेब वगैरे डायरेक्ट. मग तो वेगळा फिलिंग असतो. मग हा. सगळे आईवडिलांना भेटा येतात, मग ते बघून समाधान वाटतं की चला, म्हणजे जे म्हणत होते की किमान की शिकून काय केलं, किंवा आईवडिलांना म्हणायचे ते की सरांनी मुलांना एवढं शिकवून काय वायाच गेले, म्हणजे काय. तर ते आता त्यांना ऐकायला लागणार नाही, किंवा मी दाखवून दिलं, म्हणजे त्या अर्थानं भारी, म्हणजे तो हायेस्ट पॉईंट ठरला की सिद्ध केलं तुम्ही, हां, सिद्ध केलं. शिक्षणातून काही हां, ना काही काही ना शेवटी काही मिळतंयच. तुम्ही वाया जात नाही, वाया त्या जात अर्थानं नाही. तुम्हाला यश येतं. हे तुम्हाला पोस्ट मिळाली इतर मागास बहुजन कल्याण विभागामध्ये. हो. तर हा विभाग नेमका काय आहे? कारण हे नवीनच काहीतरी विभाग वाटतोय, आणि हो. याचं नेमकं कामकाज कसं आहे, आणि तुमच्या कामाच्या स्वरूपाबद्दल पण सांगाल? अ, अ, खरं तर मार्च 2017 महाराष्ट्र संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की जिथं इतर मागास बहुजन कल्याण विभाग म्हणजे OBC प्रवर्गामध्ये जे घटक येतात त्यांच्यासाठी एक स्वतंत्र मंत्रालय किंवा विभाग स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. म्हणजे 2017 महाराष्ट्र राज्याने निर्णय घेतला, म्हणजे समाज कल्याण म्हणजे समाजातले दुर्बल वंचित घटक आहे ह्यांच्यासाठी समाज कल्याण विभाग त्याच्यामार्फत योजना राबवल्या जायच्या.
महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला की आता OBC साठीचा एक स्वतंत्र विभाग आणि त्यांच्या ज्या योजना आहेत मुख्यत आता ह्या विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या योजना म्हणजे स्कॉलर एज्युकेशन, म्हणजे 100 रुपये असतील तर त्यातले 80 रुपये शिक्षणावरती हा विभाग खर्च करतो. मग त्यामध्ये स्कॉलरशिपच्या स्कीम्स आहेत, मग ते पहिलीपासून ते 10वीपर्यंतच्या प्री मॅट्रिक ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर पोस्ट मॅट्रिकच्या स्कॉलरशिपच्या, फॉरेन स्कॉलरशिपच्या, म्हणजे दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना विभागामार्फत फॉरेन स्कॉलरशिप दिली जाते, ज्यामध्ये प्रत्येक एका विद्यार्थ्याला 50 ते 60 लाख रुपये महाराष्ट्र शासन देतं. म्हणजे जशी जेवढी फी असेल, तर तुम्ही ऑक्सफर्डमध्ये असाल मग तिथला निर्वाह भत्ता, म्हणजे तुम्ही USA मध्ये 1-2 वर्ष राहणार आहे आणि त्याच्यासाठी काही परीक्षा वगैरे घेतल्या जातात की नाही, कशी निवड याच्यासाठी होते? मार्कानुसार निवड केली जाते आणि रँक जे यांना रँकिंग असतं, जे विद्यापीठाचं फॉरेन युनिव्हर्सिटीचं जे रँकिंग येतं QS वर्ल्ड रँकिंग, त्यामधल्या टॉप रँकच्या विद्यापीठात तुम्ही असाल, म्हणजे पहिल्या रँकच्या विद्यापीठात असाल तर तुम्हाला पहिला प्रेफरन्स राहणार. तुम्ही 10व्या रँकच्या विद्यापीठात असं ते त्याच्यानुसार ते मेरिट निवड केली जाते. तर अशा स्कॉलरशिपच्या योजना आहेत. त्यानंतर तांडावस्ती सुधार नावाची योजना आहे जी इन्फ्रास्ट्रक्चरसारखी आहे, किंवा घरकुलच्या योजना आहेत. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना नावाची योजना आहे, जे जे आपल्याकडे भटके विमुक्त घटक म्हटले जातात, की ज्या ब्रिटिशांनी क्रिमिनल ट्राईब म्हणून त्या संबोधलं होतं आणि त्यांना आपण भटके विमुक्त म्हणतो. मग त्यांचं जीवन भटकं असायचं, मग त्यांना एक स्थिर पारधी असेल किंवा असे जे भटके त्याच्यासाठी म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अशी एक योजना आहे की त्याच्यातून त्यांना घरं बांधून दिली जातात आणि जिथून त्यांना एक स्थिर जीवन ते सुरू करतील अशी योजना आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आमच्या विभागांमार्फत भटक्या विमुक्तांसाठी ज्या आश्रमशाळा चालवल्या जातात, त्या आश्रमशाळावर पूर्ण नियंत्रण ह्या विभागाचं असतं. मग त्या विभागामध्ये इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी हे गॅजेटेड क्लास 2चं पद आहे आणि ते पद त्याच्यावर उत्तम काम करायची संधी आहे की तुम्ही वंचित घटकासाठी काम करू शकता आणि स्कॉलरशिप म्हणजे जे तुम्ही एज्युकेशन बघत आलाय आजपर्यंत त्याच्यामध्ये काम करण्याची चांगल्या पद्धतीने करू शकता. म्हणजे तुमची जी बॅच आहे जी 31 जणांची आहे ती पहिलीच बॅच असेल ऑफिसर्सची या विभागासाठी. ह्या विभागाचे आम्हीच पहिले अधिकारी आहे किंवा कर्मचारी म्हटलं चालेल, कारण हा विभाग जरी 2017 मध्ये घोषणा केली पण जे यंत्रणा तयार करायला लागते, कार्यालय क्षेत्रीय स्तरावरचे असतील, मंत्रालय स्तरावरून त्यांनी सुरू केलं कामकाज, सचिव वगैरे 2021 मध्ये प्रत्यक्ष. तोपर्यंत विभाग घोषित झाला पण समाज कल्याणचे पॅरेंट डिपार्टमेंट आहे त्यामार्फतच काम सुरू केलं होतं, स्वतःची अशी यंत्रणा नव्हती. मग 21 मध्ये त्यांनी मंत्रालय स्तरावरून सचिव, मग ते उपसचिव अशी यंत्रणा तयार झाली. पण प्रादेशिक स्तरावरची जी कार्यालय, जिल्ह्यांची कार्यालय असतील किंवा राज्याचं कार्यालय, हे 21 मध्ये हळूहळू सुरू केलं. पण मग जसं म्हटलं की 23 मध्येच आमची जाहिरात आली होती, पण मग ती प्रक्रिया आरक्षणाचा विषय आहे, MPSCचा आपण बघतोच की बऱ्याचदा विद्यार्थी आंदोलन करतात, रिझल्ट लागत नाही, परीक्षा होत नाहीत किंवा परीक्षा पुढं पण ढकला म्हणून तर ह्या प्रक्रियेमध्ये त्यांना प्रत्यक्षात 2025 साल उघडलं की त्यांना स्वतःचे पहिले अधिकारी मिळाले ह्या विभागाला, की जे आम्ही पहिलेच आहे की जे ह्या विभागाचे आहेत. या पॉडकास्टच्या शेवटी एक रॅपिड फायर नावाचा एक छोटासा सेगमेंट आहे, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन, अगदी तुम्हाला त्याच्याबद्दल एका वाक्यात किंवा 1 वर्डमध्ये उत्तर द्यायचं असतं. तर असे काही प्रश्न मी काढलेत. नातेवाईकांच्यासाठी एक शब्द. नमस्कार. आई. केवळ प्रेम. जवळचा एक मित्र ज्याला थँक्यू म्हणायचं आहे पण राहून गेलाय. असे बरेच आहेत तर सर्वांना थँक्यू. पुण्यातली एक अशी व्यक्ती, अगदी जवळची व्यक्ती जी आयुष्यभर लक्षात राहील. सुरुवातीला आलो होतो तेव्हा 11वीला, त्यावेळेस अनिल म्हणून सिनियर होता, तर तो आता फारसा संपर्कात नाही आहे तो, म्हणून त्यानं फार म्हणजे एक नुकताच आलो होतो ग्रामीण भागातून पुण्यात, तर त्यानं ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामुळे एक आधार मिळाला होता त्यावेळेस. त्यांना थँक्यू म्हणाल त्यांना थँक्यू. ओके. अनिल, तुमच्यासाठी सरांनी खूप सारं थँक्यू म्हटलेलं आहे. तर पुढचा प्रश्न आहे की यशासाठी अभ्यास महत्त्वाचा आहे की नशीब? अभ्यास. तुमच्या बायकोने तुम्हाला दिलेला सर्वात जास्त मोलाचा सल्ला?
तुम्ही मोलाचं साल तुम्ही करत राहा, जे काय करताय ते तुम्हाला यश मिळेल. थांबू नका. हा, थांबू नका. अर्थातच तुमच्या लाईफच्या टर्निंग पॉईंटमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त मोलाची साथ लाभली असं कोण आहे? माझा मावस भाऊ आहे प्रताप म्हणून, त्यांना त्याची फार मला साथ लावली. म्हणजे जे आई वडील हे असं होतेच, पण सपोर्ट प्रत्येक वेळेस त्यांना कधीच अपयश आल्यानंतर कधीच त्याबद्दल विचार नाही. तो कायमच माझ्या पाठीशी राहिला. म्हणजे कुठं म्हणजे जेव्हा शाळेपासून म्हणजे ॲडमिशन घेण्याच्या प्रक्रियेपासून तोच सोबत असायचा. तिथं घेऊन जाणे, प्रवास करणे सोबत. म्हणजे माझे वडील नसायचे पण तो असायचा. आणि त्यामुळं जो महत्त्वाचा साथीदार होता माझ्यात तो. परंतु त्याचा जसं फारसं मी कुठं मी किंवा आपण धन्यवाद म्हणत नाही, कारण तो भावच असतो. हो. पण ह्या प्लॅटफॉर्मवरून मी त्याला नक्कीच त्याचा धन्यवाद, थँक्यू म्हणेन त्याला, की त्यानं माझ्या फार मोलाची साथ दिली आईवडील आणि मित्रांव्यतिरिक्त. तर थँक्यू सो मच सर. पुन्हा एकदा मी आभार मानते की आमच्या पॉडकास्ट शोमध्ये तुम्ही आलात आणि इतकी छान माहिती दिली. आणि तुमचा हा जो 10 वर्षांचा स्ट्रगल आहे खरंच खूपच इन्स्पायरिंग आहे. जो कोणी हा पॉडकास्ट बघेल त्याला नक्कीच यातून काहीतरी छान आउटपुट मिळणार आहे हे निश्चित आहे. धन्यवाद तुमचंही, मला बोलवलं आणि ऐकलं मला. हां हां, हो सर. आम्हाला खूप आनंद झाला तुम्ही इथं आलात आणि इतकी छान माहिती तुम्ही दिली आहे.